श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 9. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 याबद्दल जाणून घेणार आहोत. या अध्यायात आपण पाहणार आहोत की शंकरराव राजेराय बहादूर हे आपल्या प्रिय पत्नी सहित अक्कलकोटला येऊन पोहोचतात. अक्कलकोट येथे अनेक ठिकाणांहून अनेक भक्त आपले मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असत. ब्राह्मणादी चारही वर्णाचे लोक तसेच पारशी यवनादी विविध धर्माचे भक्तही श्री स्वामींच्या दर्शनार्थ येत असत. त्यामुळे श्री स्वामी स्थानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे. सुंदराबाई या फार लोभी वृत्तीच्या होत्या, परंतु पूर्व पुण्याईमुळेच त्या स्वामी सेवेत होत्या. श्री स्वामींच्या जवळ होत्या. शंकररावांनी आपली व्यथा सुंदराबाई जवळ मांडली व श्री स्वामींची भेट घडवून आणण्याबद्दल प्रार्थना केली. शंकरराव हे फार मोठे आसामी आहेत हे सुंदराबाईंना समजताच त्यांच्या मनात लोभ उत्पन्न झाला व व्याधीतून मुक्त झाल्यावर 2000 रुपये द्याल असे वचन सुंदराबाईंनी शंकररावांकडून मागितले. पण शंकररावांनी 10,000 रुपये देण्याचे कबूल करून संकल्प सोडला. शंकररावांनी सांगितल्यानुसार त्यांची भेट श्री स्वामींशी झाली. त्यावेळी श्री स्वामी शेखनूर बाबांच्या दर्ग्यात होते. सुंदराबाईंनी श्री स्वामींना शंकररावांची ब्रह्मसंबंधाची बाधा दूर करण्यासाठी विनंती करताक्षणी श्री स्वामी उठले आणि नुकत्याच खोदलेल्या कबरीत छाटी टाकून निजले. तेव्हा एका सेवेकऱ्याने शंकररावांना सांगितले की श्री स्वामींनी लीला करून तुमचे मरण चुकवले. श्री स्वामींनी शंकररावांना कडुलिंबाच्या पाल्यामध्ये 10 मिरे वाटून ते औषध नियमित घेण्यास सांगितले व तुझी संबंध बाधा दूर होईल असे सांगितले. तेव्हा शंकररावांनी तेथील फकीरांना आणि जनतेला अन्नदान केले व शेखनूर साहेबांना एक कफनी चादर चढवली. काही दिवसातच शंकररावांची संबंध बाधा आणि व्याधीतून मुक्तता झाली. पुढे काही काळानंतर शंकरराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले व श्री स्वामींना आपल्या व्याधीतून मुक्तता झाल्यानंतर 10,000 रुपये देण्याच्या संकल्पाबद्दल सांगितले. तेव्हा सुंदराबाईस पैसे देऊ नये असे श्री स्वामींनी शंकररावांना सांगितले. त्या पैशातूनच गावाबाहेर एक चुनेगच्ची मठ भक्तांच्या संगनमताने बांध अशी आज्ञा शंकररावांना श्री स्वामींनी दिली. हाच मठ आज राजेराय मठ म्हणून अक्कलकोटात प्रसिद्ध आहे आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 9व्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.